नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण चाललो आहे आई माऊलीच्या दर्शनाला एकविरेला. आणि याचं कारण पण खास आहे, ताईच्या मुलाचं जायवळ करायचं, त्यासाठी आपण चाललो आहे. आता मी इथून निघतोय, एकटाच आहे. पुढे जाऊन रुनवाल गार्डनला आता आपल्याला आकायचं सोडणार आहे. आणि तिथून मग दादा वगैरे त्यांच्यासोबत जाऊन आपण घनसोळीला मिळणार आहोत. अर्धे जण कपरेडवर निघालेत बस करून, तर तिथे जॉईन होऊ आणि पुढचा ब्लॉग तिथे कंटिन्यू करू. चल, थँक्यू. चल, तर मित्रांनो, फायनली आता आपण इथे निघतोय आणि इथून जातोय घनसोलीला. बाबा आपल्यासोबत आहे छोटू. नाव का तुझं? आता दादा वगैरे सगळे मिळालेत. आता सगळं सामान वगैरे टाकतात आतमध्ये. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या म्हणजे बस जवळ. आता इथून आपली मेन ट्रिप सुरू होणार आहे. मला दाखवतो कोण कोण आलं बघा सगळे. आणि बाबूचा बर्थडे. हॅपी बर्थडे. हसते रे आता बघितलं. अरे 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 चला रेडी हाय करा. आज आपण करणार आहोत मजा. बोल ये. आपण भेटलेलो आहोत आपल्या दादाला, म्हणजे ब्लॉगर. सो काय प्लॅन काय तुझा आता काय नाही, मस्त धमाल करायची. कारण जातोय आपण कारल्याला, म्हणजे एकविराईच्या दर्शनासाठी जातोय. सोबतच आपलं मंडळी आहे, सर्व घरची फॅमिली आहे. फुल धमाल करा, फुल राडा. तुम्हाला ब्लॉग बघण्यासाठी एन्जॉय, फुल मजा येणार आहे ब्लॉग बघायला. तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि आमची जर्नी सुद्धा एन्जॉय करा. आणि आपल्या ट्रिपची सुरुवात कशी होते तुम्हाला दाखवतो. एकविरा माते अशी सुरुवात होते. सो चला, स्टे ट्यून. खूप धमाल होणार आहे, मजा येणार आहे. आणि आपली ही कोळी परंपरा म्हणजे जावळ कसं करतात ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि खूप भन्नाट होणार आहे यार. छोटी मंडळी बोला, भावाचा बड्डे आहे. आज माझ्या भावाचा बर्थडे आहे. सर्वांनी बड्डेला या. आज बर्थडे माझ्या भावाचा बड्डेला जय महाराष्ट्र. देवाच्या बर्थडेला घ्या सगळेजण. आम्ही लासा आहोत. मजा करणार मजा आहे. या बोल सगळे. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत कारला मंदिराच्या पायथ्याशी. आणि आता आपण कुठे आहोत? आई कंकाई हॉलिडेज. होमस्टे टाईपच आहे. तिथे आम्ही 2 रूम घेतलेत आणि तिथे आज राहणार आहोत. आज बाबूचा बड्डे असल्यामुळे आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बड्डे पाहायला मिळणार आहे. सो आता जातोय जेवायला, भूक लागली कारण सकाळीपासून काहीच खाल्लं नाही. आणि चला रूम दाखवतो. चला चला चला. तुझं आपली रूम आहे आणि इथे आहे बेड. इथे आहे मोठा माणूस. खूप मोठी भली मोठी असे रूम आहे. हे बघा, बघू शकता. खूप मोठा स्पेस आहे. जवळजवळ 10-15 माणसं तरी इझी म्हणजे आरामात झोपू शकतात. 20 माणसं पण झोपू शकतात. 15 माणसं कम्फर्टेबल झोपू शकतात. अटॅच आपल्याला गॅलरी आहे, तर क्षितिज दाखवेल. लेट्स गो. चलो गाईज, तुम्हाला गॅलरी पण दाखवतो. ॲक्च्युली इथे लाईट वगैरे बघूया. लाईट बघ, लाईट चालू कर. ओके, तुम्हाला गॅलरी दाखवतो. हो बघा, म्हणजे खूप स्पेस आहे इकडे पण. हा एवढा स्पेस आहे. माशेरी का माशेरी लावतेस ना? नाही लावले. खरं सांग, लावतेस तू पण? चॉकलेट खाल्ले.
मच्छीला लावतेस ना, खरं सांग, खरं सांग. मित्रांनो आज आपल्यासाठी खास बनवलेला आहे पुलाव भात. हे बघा, आता या तुम्ही पण खायला लागले. सकाळपासून प्रचंड भूक लागली आहे. म्हणजे घरातून निघाल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं आणि आता म्हणजे थोड्याशी मनाची शांती जरा शांत होणार असं. या खोटा बोलते खोटा नाही नाही, चला या. तर मित्रांनो आता झाले संध्याकाळ, सगळ्यांनी आराम वगैरे केलाय, पण माझी झोप झालेली नाही. का ते नंतर सांगतो. पण आता हो मावराच दाखवत आहे. मग चार्जिंग नाही ते सांगत तू काय दाखवत. आता तुम्हाला काय दाखवणार होतं बोलत होतो, पण ताई बोलली आपण दाखवतो. आपण आणली मच्छी, संध्याकाळ होणार आहे मच्छी, तर तुम्हाला दाखवतो की काय काय आणली आहे आणि आता काय काय सोलतात आहेत. सो चला बघा, इथे आका ताई काकी सगळे इथे मच्छी साफ करते बघा. लेपो आहेत, अजून काय काय आहे, बघे सोडे आहेत, अजून काय आहे, पापलेटा. संध्याकाळी होणार मस्त मेजवानी. हा लेपो, हा लेपो इथे आहे, पापलेट. अजून काय काय बघी आहे, हिरवे पण आहेत. वाकटी म्हणजे बघी. अजून काय काय की आपले हे आहेत ना मोरे, वाघला पण आणलेलं आहे. वाघला, हे बघा वाघला म्हणजे स्ट्रिंग रे. हे बघा खेकडे आहेत आणि हे बघा इथे सोडून झाले अर्धे. आणि ते लेपो हे काय, हे पण वाघलाच आहे ना. पाकट हे वेगळं वाटतं जरा. भाव दोन असं घ्या. हे बघा स्टिंगरे, हे पण वेगळा प्रकार आहे त्याच्यामधला. त्याला काय बोलत नाही पाकट वाघला हे प्रकार आहे माझ्या वाघ्यामधला वेगळा प्रकार. तो तुम्हाला आधी दाखवला तो कॉमन आहे, पण हा मी पहिल्यांदा खाणार आहे. हा कधी खाल्ला नव्हता, मी सिरियस झालो. तो तर खातो आपण. तर दर असा दर 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 दर. फोटो काढ, मच्छीवर बसले मी सगळ्यांचे फोटो काढून सगळ्यांचे फोटो काढू चालेल. इकडे बघा मस्त हाय करा सगळेजण. बघा हाय तरी करा आता, असं करा हाय. बाय ना हाय करायचं. मित्रांनो बाहेर मच्छी कापत होते, पण आता इथे काहीतरी व्हेज दिसतंय मला. बघा आपण काय काय बनवतोय. हे बघा सगळे काकी ताई वहिनी मावशी सगळे आहेत. काय काय होत आहे, व्हेज पुलाव. पुलाव. ओके ओके. तिकडे ताई भाकऱ्या बसते आणि ते वहिनी कांदे कापते. ओके, म्हणजे आजचं काय बेत काय नक्की, काय बेत काय नको विचारू नका मला, मी चाललो. हे काय आहे, मटर मटर. इथं होत आहे पुलाव भात. हॅपी बर्थडे डिअर देवान. हसते रे आता, हास व्हायचा, हास लाजू नको घे. हास घे हास, अरे हास. Happy birthday to Vansh. Today's your special day. Laugh and shine brighter in your own awesome way. तर मित्रांनो फायनली आपल्या देवांश बाईचा बर्थडे झालेला आहे. खूप छान प्रकारे झाला आणि आता आपल्यासोबत आहे त्याचे पप्पा, माझे वडील त्याचे. दादा तुला कसं वाटलं आणि तू याच्या आधी म्हणजे कधीपासून प्लॅनिंग करतो की असं असं बर्थडे झाला पाहिजे? माझा 2 महिन्यापासून प्लॅनिंग होता की बड्डे कसा करायचा. आम्ही खूप यूट्यूबला सर्च केला, गुगलला सर्च केला, पहिला बड्डे तर कसा करायचा. पण तो अचानक ठरलं की लोणावळ्याला यायचा आणि बड्डे, आणि आमचा एक रिवाज असतो मूळ लोकांचा इकडे कडे जायवर केला जातो. आणि अशा आम्ही फेब्रुवारीमध्ये येणार होतो, पण फेब्रुवारीमध्ये घरचं एक लग्न निघालं. मग अचानक आम्ही देवांच्या बड्डेच्या निमित्ताने इकडे बड्डे आणि जायवलचा प्लॅन केला आणि अतिशय सुंदर असा हा प्रोग्राम झाला आहे.
माझ्या मनाला पण वाटलं नव्हतं की एवढा चांगला सुंदर प्रोग्राम होईल. सर्व फॅमिली व्यवस्थित आली एकत्र, सर्व नातेवाईक आणि तसेच आपला भाऊ आणि छानपैकी सहकार्य केलं आणि खूप एन्जॉय आला. आणि म्हणजे एकविरा ही आपली कुलस्वामीने आणि तिच्या पायथ्याशी बर्थडे म्हणजे पहिला वाढदिवस साजरा करणं एक नक्कीच म्हणजे आपण आयकॉनिक सेलिब्रेशन, तसंच एक आठवणीत राहण्यासारखं मुवमेंट तो क्षण आणि खूप छान वाटलं. मित्रांनो आता आपल्यासोबत आहे देवांश. मगाशी म्हणजे चिडचिड होत होती कारण थंडी पण खूप लागत होती आणि गर्दी सुद्धा खूप होती बर्थडेसाठी, म्हणून मग आता आतमध्ये आल्यावर तो एकदम फ्री झाला आणि हसतोय सुद्धा, तुम्हाला दाखवतो. देवांश हाय कर, हाय 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 अरे अरे टाली दे, मला टाली दे. निघाले सैताचे बालाने सज केले पोकाया पिशाचे. लेंगा घालतेस नाही लेंगा? तर मित्रांनो सकाळपासून खूप मजा केली आणि आता सुद्धा खूप धमाल झाले. याचं कारण म्हणजे देवांचा बर्थडे आणि खूप छान प्रकारे झाला. आणि देवांची दिदी कसं वाटतं तुला? मजा आली? मग नाचत होतेस ना मगाशी? हा तर कसं वाटलं? मजा. मस्त वाटलं. काय सांगशील? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बोल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि झोपताना जॅकेट घालायला विसरू नका कारण थंडी खूप लागते. बाय. आता थंडीसाठी आता आम्ही सो गाईज हा ब्लॉग मी इथे एंड करतोय, पण नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तो म्हणजे देवांचा जाईवळ करताना. म्हणजे एकविरा आमची अशी परंपरा आहे, कोळी परंपरा, म्हणजे पहिले जे केस काढतात ते एकविराच्या पायथ्याशी आणि त्याचा अनुभव तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत म्हणजे तो अनुभवता येणार आहे, तो क्षण अनुभवता येणार आहे. सो नक्कीच व्हिडिओच्या सोबत राहा आणि भेटूयात पुन्हा एकदा एका भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि घेतो राजा टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.